दृष्टपणात अधिक सरसावतील. जे सुभक्तीने, चांगली भक्ती, सुभक्ती म्हणजे कोणती? आपली भक्ती वाईट आहे का? जगातल्या लोकांना आपली भक्ती वाईट वाटते, कारण ते अज्ञान आहे. त्यांना सुज्ञान व्हायला लय वेळ लागेल आणि आपण त्यांना सुज्ञान केलं पाहिजे. आम्ही सुज्ञान करणारे त्यांना आहेत. ते आपल्या मधला ख्रिस्त लोकांना कळायला पाहिजे, तेव्हा सुज्ञान होते. आम्ही ओरडत 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 राहिलो म्हणून आता लोकांची जागृती वाढत वाढत चालली. त्यांच्या मधला ख्रिस्त जगत जगत दिसतोय लोकांना, आहे ना, जिवंत दिसतोय. आणि आम्ही जर वरडायचं बंद केलं तर दिसन का कोणतरी? देवाचे लोक आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत. चांगली भक्ती या ठिकाणी, जे सुभक्ती या ठिकाणी लिहिलं आहे, जे जे त्याची भक्ती करतात किंवा चांगली भक्ती करतात, सुभक्ती करतात असं लिहिलंय, त्या लोकांचा काय होईल? वाचा गुंदरी, माग वाचा, थोडं हळूच वाचा. पढेंगे आप. वाचा, वाचाल तर वाचाल. बौद्धाच्या पत्रिकामध्ये असं लिहिलेलं आहे, वाचाल तर वाचाल. वशाच्या पुस्तकामधून काढला आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये त्यांनी कॉपी केली. वाचा. ख्रिस्त येशू मध्ये चांगल्या भक्तीने किंवा चांगल्या भक्तीने आयुष्य क्रमण तुमचं आणि माझं घालवायचंय किंवा चालवायचंय. हा, जे लोक सुभक्तीचं नाही का काय करतात, आयुष्य क्रमण येशू ख्रिस्तामध्ये घालू इच्छितात. येशू ख्रिस्तात जगायचं, आम्हाला येशू ख्रिस्तात वागायचं, येशू ख्रिस्तात राहायचं आणि येशू ख्रिस्तातच शेवटी मरायचं. त्या सर्वांचा काय झालं? येशूचा सुभक्तीच होती रे, त्याची वाईट भक्ती आहे का? द्या बायबल मध्ये पुरावा द्या, देवाच्या लोकांनो, पाहणाऱ्या लोकांनो, येशू ख्रिस्ताने वाईट भक्ती केली. जगात पुष्कळ उदाहरणं आहेत असे. आज ते जेलमध्ये जाऊन सडत बसलेले आहेत, बाहेरच निघत नाहीयेत. सुभक्ती काय? चांगली भक्ती काय? काय इकडे भक्तीचं काही वेगळं वाटतं का तुम्हाला? मला काही वेगळं वाटतं का? पण ही भक्ती करत असताना असं लिहिलंय, चांगल्या भक्तीमध्ये अडखळण आहे. चांगल्या भक्तीमध्ये काय आहे? आणि हे आयुष्यक्रम तुम्ही आणि मी जीवन जगत असताना, हे उरलेलं आयुष्य आपण देवामध्ये जगत असताना असं लिहिले, ही भक्ती करणारे लोक, हे प्रार्थना करणारे लोक, हे देवाची सेवा कार्य करणाऱ्या लोकांचा काय होणार आहे? छळ. काय होणार आहे? काय गुन्हा आहे का आमचा देवाची भक्ती करणं? का छळ झाला पाहिजे बाबांना आमचा? आम्हाला का मारलं गेलं पाहिजे, हाणलं गेलं पाहिजे? का मारायचं आम्हाला? आम्ही काय वाईट केलं का? कोणाचा चोऱ्या केल्या का? खून केला का? दलाली केल्या का? दंगे टाकले का? भक्तीच करतो ना आम्ही. अरे तुम्ही तुमची भक्ती करता, आम्ही आमची भक्ती करतो. काय अडखळण आहे तुम्हाला? काय अडखळण काय? तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आमच्या पद्धतीने आम्ही करतो, पण आमची भक्ती तुम्हाला पास होत नाही. कारण आमची भक्ती खरी याचा अर्थ, कारण आमच्या भक्तीत छळ लिहिला आहे. आणि छळ साधारण गोष्ट नाही, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे छळ होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे येशू ख्रिस्ताचा देखील काय झाला? परत तिथं चालू आपण काय आलं? शुक्रवारच्या दिवसापासून येशू ख्रिस्ताचा छळ चालू आला. शुक्रवार गेला, शनिवार गेला, आणि मग त्याला लोकांनी काही सोडलं का? तो म्हटला आता मला पापी लोकांच्या हातात देण्यात येईल, मला खेळ ठोकण्यात येतील, पण वेदामध्ये लिहिलंय माझा हाड पण मोडणार नाही. वेदामध्ये लिहिलंय त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट देखील घालण्यात येईल. हा, येशू ख्रिस्ताचा छळ झाला का नाही? बोलो येशू मसीह की छळ झाला का नाही? हा, छळ झाणारच. आपल्यालाही भक्ती करायची देवाची, जर आपल्या प्रभूचा छळ झाला, पण आपला प्रभू मरणातून जिवंत झाला, राजांचा राजा झाला, प्रभूंचा प्रभू झाला, देवांचा देव झाला, ईश्वरांचा ईश्वर झाला, भगवानांचा पण तो भगवान झाला. आणि आज तुम्ही त्याचे मी लेकरं आहोत, त्याची तुम्ही आम्ही प्रजा आहोत. आज साधारण आहे का?
मग जर आपल्या बापाचा छळ जर झाला, पण हा विचार कर ना, आपला बाप छळ कोणासाठी छळ सहन करत होता? आपला बाप मेला कोणासाठी? आणि आपला बाप जिवंत झाला कोणासाठी? मग आपला छळ झाला तर त्याच्यात नवल काय हो? मग काही छळ म्हटलं का बायबलच फेकून द्यायचं, नाही बाबा मला नाही करायची प्रार्थना, तिकडे जाळ होऊ दे त्या प्रार्थनेचा. कशाला करायची प्रार्थना? अशी शिव्या बिव्या निंदा बिंदा जेलमध्ये जायची वेळ आली तर कशाला करायची ती प्रार्थना? कशाला ती भक्ती? कशाला ते प्रभूचे गाणे गायचे आपल्या घरामध्ये? घेण्या देण्याचा फोकरचा आहे ना, तमाशा करून घ्यायचा, नाव खराब करून घ्यायचं, इज्जत करून घ्यायची, असं करून घ्यायचं. लय घाबरतात लोक. पण हा विचार करा ना, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालंय. त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या लोकांचा देखील पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय छळ होईल. आणि या शेवटच्या दिवसामध्ये काय आहे? धर्म भ्रष्टताच आहे. काय आहे? धर्म भ्रष्टता. काय दिसतं तुम्हाला आणि मला? सगळीकडे बघा, सगळीकडे गोंधळच आहे. शिकवण्यासाठी पुष्कळ आहे, पुष्कळ आहे शिकवण्यासाठी, पण आपण त्याच्यातून आलेलो आहे. सगळीकडे तेच चालू आहे. फक्त काय करायचं? काही नाही, काही अपराध करायचा, मारायचं, हाणायचं, गुन्हे टाकायचे, असं करायचं, तसं करायचं. काय होईल असं केल्याने? मारणार आहेत का? आम्ही मेलो तर मारायचंच एक दिवस आम्हाला, पण आम्हाला विश्वास सोडायचा. देवाच्या लोकांना बोला, मला विश्वास सोडायचा, मला पवित्र शास्त्र सोडायचं, मला पवित्र शास्त्राचा देव भेटलेला सोडायचा. होऊ द्या, माझा छळ होत होता, होऊ द्या. संपूर्ण जगामध्ये छळ होणार आहे. आतापर्यंत आलेला इतिहासामध्ये सगळ्या सेवक लोकांचा छळ झालेला आहे. जर येशूचा पण छळ झाला, त्याच्या सेवकांचा छळ झाला, जगामध्ये आतापर्यंत आलेल्या सगळ्या लोकांना हाणण्यात आलेले आहेत, मारत आलेले आहे. कुणी सुटलं नाही. बोलू द्या, वाईट वक्त बोलले तर छळ होऊ द्या. बायबल सांगते तुम्ही धन्य आहात ज्यांच्या ख्रिस्ताच्या नावासाठी छळ होत आहे. मत्ते 5 मध्ये लिहिलंय, डोंगरावरचं प्रवचन निंदा होत आहे, तुम्ही धन्य आहात. तुमच्यासारखा धन्य व्यक्ती कोणी नाही. करू द्या, छळ करू द्या, तयार व्हा. प्रभू मी तयार आहे. प्रभू तुझी इच्छा असेल तर होऊ दे, मला शक्ती दे. काय दे? मला शक्ती दे, मला सामर्थ्य दे. कारण काय लिहिलंय? वाईट माणसे, भोंदू माणसे दुसऱ्यांना फसून फसून स्वतः फसून अधिक वाईट होत चाललेले आहे. हे काम कोणाचं आहे? भोंदू माणसांचं काम आहे. भोंदू त्यांचं काम काय? हे भोंदू माणसं सगळीकडे फिरायला लागलेत बरं का. आता सावधान पण राहायचंय, सापासारखं चतुर पण राहायचंय तुम्हाला आणि मला. पण हे भोंदू कोण कोण येतात ना, यांच्याकडे लक्ष पण ठेवायचंय. इथं काय आपलं आली बघती, चला आपलं करा. कोण आलंय, कोण बसतय, कोण जातय, कोण येतय, जरा बारकाईने बघत जा. आहे ना, वेड्याचं सोंग नका घेऊन पेढे खाऊ नका. सावधान पण राहा. बायबल सांगते सापासारखं तुम्ही चतुर राहा, कबुतरासारखं तुम्ही नम्र राहा. जिथं चतुर राहायचं ना, तिथं चतुर राहायचं, लक्षात ठेवायचं. म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालंय. ख्रिस्त माझ्यामध्ये आलाय, ख्रिस्त माझ्यामध्ये उठलाय. ख्रिस्ताच्या वचनातून मी जिवंत झालोय. माझ्या मृत शरीराला देखील तो जिवंत करणार आहे. जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, देवाच्या लोकांना माझंही पुनरुत्थान होईल. जे जे लोक जगातल्या लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आज्ञा पालन करून जीवन जगतील, त्यांचं हे पुनरुत्थान 100% आहे. आमेन, आमेन.